जयदीप बचाव. किती जण माझा इन्स्टा लाईव्ह गेले 1 वर्ष, 2 वर्ष, 1.5 वर्ष झालं कन्सिस्टंटली बघतायत. कोणी 2 वर्ष बघत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये 2 लिहा. कोणी 1 वर्षापासून बघत असेल तर 1 लिहा. कोणी 3 वर्षापासून बघत असेल तर 3 लिहा. म्हणजे मला पण कळेल की कशी ऑडियन्स किती वर्ष झाले मला ट्रॅक करतेय. हॅलो तुषार भोसले, हॅलो किशोर चौधरी, हॅलो मयूर, हाय बालाजी अडकेकर, संकेत नमस्कार. मला सांगा किती वर्ष आले तुम्ही माझा इन्स्टा लाईव्ह बघितलंय. नितीन कुंजीर 1 वर्ष झालंय. 1 वर्ष, व्हेरी गुड. ओके. संग्राम प्रत्येक लाईव्ह, ओके ग्रेट. मयूर पण म्हणतोय 1 year. नमस्कार उमेश भोसले. कोणी आहे 2-2.5 वर्ष. या 14 नोव्हेंबरला, आज आहे तारीख 11, 3 दिवसांनी माझ्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीला 3 वर्ष कंप्लीट होत आहे. जयदीप म्हणतोय 2 वर्ष. केशव 1.5 years, ओके ग्रेट. प्रियेश सराफ म्हणतोय फर्स्ट लाईन, ग्रेट, ओके. प्रवीण 3 years, थँक्यू व्हेरी मच. PM, ओके 2 वर्ष. कॅन आय ऑल्सो बी युअर क्लायंट ॲज NRI? येस, ॲब्सोल्युटली. माझा गुगल फॉर्म भरल्यानंतर यू कॅन बी माय क्लायंट. प्रवीण पण म्हणतोय 3 years, क्या बात आहे. सचिन 2 वर्ष, थँक्यू. कल्याणी, सचिन भागवत 2 वर्ष, 10 months, ओके ग्रेट. माझा कोणी फर्स्ट लाईव्ह अटेंड केलंय आणि ती व्यक्ती आज पण आहे असं कोणी आहे? के दाते 6 years म्हणतोय. नाही, माझी कॉन्टेंट क्रिएशन जर्नीलाच 3 वर्ष झालेत. संकेत थँक्यू व्हेरी मच. ओके. मला अजूनही आठवत आहे ऑस्ट्रेलियाला जाताना सिंगापूरला ले ओव्हर होता 21 तासांचा. ते 21 तास काय करायचे म्हणून टाइमपास म्हणून इंस्टाग्रामचे रील्स शूट केले आणि पोस्ट करायला सुरुवात केली. आणि मला माहित नव्हतं एवढं प्रेम मला सगळ्यांकडनं मिळेल. आय एम व्हेरी हॅपी, व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. माझी पूर्ण लाईफ चेंज होऊन गेली इंस्टाग्राममुळे. मी इंस्टाग्राम असं नाही म्हणणार, टोटल सोशल मीडियामुळे खूप नवीन नवीन लोकांची भेट झाली, खूप नवीन क्लायंट्स झाले. आणि या सोशल मीडियामुळेच मी आज ऑलमोस्ट 525 करोड मॅनेज करतो. आय एम व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. तुमच्याशिवाय हे कधीच शक्य झालं नसतं. ओके, सो मी टॉपिक चालू करतोय. टॉपिक चालू करण्याच्या आधी मी कमेंट सेक्शन ऑफ करतो जेणेकरून तुम्ही फुल कॉन्सन्ट्रेशनने ऐका. ओके ग्रेट. मला पुढचा 1 तास अनबायस्ड माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या अशी माझी अपेक्षा आहे. मी जेव्हा कुठला कॉन्टेंट घेऊन येतो त्याच्यापाठी मी खूप एफर्ट टाकतो. मला पाहिजे असतं की तुम्ही हा पुढचा 1 तास एकदम अनबायस्ड, म्हणजे नॉर्मली लोक काय करतात की बाजूला काहीतरी कामं करत असतात आणि इन्स्टा लाईव्ह बघतात, तसं न करता अनबायस्ड मला 1 hour द्या. आय नो माय एव्हरी इन्स्टा लाईव्ह हॅज द पॉवर टू चेंज युअर लाईफ. याच कॉन्टेंटमुळे माझाही कॉन्फिडन्स खूप वाढतो आणि तोच कॉन्फिडन्स अँड कन्व्हिक्शन माझ्या म्युच्युअल फंड्समध्ये दिसतो. ओके. बरेच लोकांना माहीत नाहीये, मी थोडीशी माझी जर्नी सांगतो. मी 2nd जनरेशन ऑन्ट्रप्रेनर आहे. आमचा मेन बिझनेस हा पहिले स्टॉक मार्केट्स होता. 2016-17ला आम्ही डायव्हर्सिफाय केलं म्युच्युअल फंड्समध्ये. करंटली आय मॅनेज अराउंड 525 crores. माझ्याकडे 5,500 ते 6,000 क्लायंट्स आहेत. टीम साईज 25 आहे. माझे 3 ऑफिसेस आहेत, डोंबिवली, ठाणे आणि पुणे. आता मी ठाणे ऑफिसमधनं इन्स्टा लाईव्ह घेतोय. एव्हरी वीक पुण्याला मी आयदर फ्रायडे ऑर सॅटर्डे पुण्याच्या ऑफिसला असतो. पुण्याच्या ऑफिसला मी ऑनलाईन मीटिंग्स घेतो, ऑफलाईन मीटिंग मला लोक येऊन भेटतात. मला भेटायचं असेल तर देयर इज अ प्रोसेस. तुम्हाला पहिले गुगल फॉर्म भरायला लागतो. गुगल फॉर्म नंतर माझ्या टीम बरोबर तुमचा कॉल होतो. टीम बरोबर कॉल झाला की टीम ठरवते की माझ्याबरोबर मीटिंग झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. बरेचदा असं होतं की लोकांना 5,000, 10,000, 20,000ची SIP चालू करायची असते. नुसत्या SIP चालू किंवा लमसम करण्यासाठी माझी गरज नसते, माझी टीम हँडल करू शकते.
मला अशा लोकांना भेटायला आवडतं जे फायनान्शियली स्ट्रगल करतायत, फायनान्शियली कुठेतरी अडकलेत, त्यांना बाहेर काढण्याचा मी प्रयत्न करतो आणि नॉर्मली अशा लोकांना मी भेटतो. एव्हरी सॅटर्डे एक आठवड्याला मी सॅटर्डेला येतो पुण्याला, तर नेक्स्ट वीकला मी फ्रायडेला येतो. असा फ्रायडे सॅटर्डे मी येत असतो. एव्हरी वीक पुण्याला येतो मी आणि मी ऑलमोस्ट 17 ते 18 ऑफलाईन मीटिंग्स करतो. बरेच लोक असतील आता इथे पण लाईव्ह जे मला येऊन भेटून गेलेले असतील. मला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी म्युच्युअल फंड्समध्ये यावं, जास्तीत जास्त लोकांनी पैसे बनवावे. आजचा जो टॉपिक आहे तो तेच आहे की SIP हॅज द पॉवर टू क्रिएट जनरेशनल वेल्थ. मी काही तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल्स दाखवणार आहे की जे फायनान्शियल प्लॅनिंग केल्यामुळे लोकांचे जबरदस्त पोर्टफोलिओज बनले. पॉवर ऑफ SIP प्लस गोल बेस्ड प्लॅनिंग, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोकांना माहितीच नसतं की SIP का करावी, किती करावी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ मेंटॉर इन लाईफ. ओके, चालू करूया. एव्हरीवन विथ मी. 250 लोक ऑलमोस्ट आहेत. आज थोडंसं नंबर कमी दिसतोय. प्रॉबब्ली लोकांना माहीत नाहीये की मी आज लाईव्ह येतो. लोक नॉर्मली मला एक्सपेक्ट करतात की मी वेनसडेला येईन, पण आज मी ट्यूजडेला आलोय, कारण उद्या मी बाहेर चाललोय फिरायला. सो मला असं नको होतं की माझं इन्स्टा लाईव्ह मिस झालं. आय वॉन्ट इन्स्टा लाईव्ह टू हॅपन आणि म्हणून मी आज प्रीपोन केलं. ओके, फर्स्ट लाईव्ह पोर्टफोलिओ. क्लायंट एज, करंट एज 55, 47-48 इयर्स असताना म्युच्युअल फंड चालू केले. स्टार्टेड विथ ओनली 1 लाख SIP. गोल होता 10 crores बाय 2030. ओके, का 2030ला? कारण तो रिटायर होणार होता. ओके, सिम्पल प्लेन वनिला गोल, काही त्याच्यात असं काही फार मोठं नव्हतं. ओके, मजा काय की 2016ला इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. 2020 पर्यंत ऑलमोस्ट नो रिटर्न्स होते. ऑलमोस्ट 3.5-4 वर्ष रिटर्न्स 0 होते. बट गोल माहिती असल्यामुळे काय करायचंय लाईफमध्ये, कशासाठी एवढे इन्व्हेस्ट करायचे, दॅट पाथ वॉज व्हेरी क्लिअर. इन्क्रीज हिज SIP विथ इन्क्रीज इन इन्कम. मी त्या क्लायंटला नेहमी सांगायचो की रिटर्न्स चेस करू नको. आपल्याला 5 वर्ष आपण इन्व्हेस्टेड राहिलो की आपल्याला रिटर्न्स दिसायला सुरुवात होतील. ऍडिशनल लमसम व्हेरेवर पॉसिबल. 2020 ज्याला मार्केट क्रॅश आला त्या क्लायंटकडे पैसे होते पण त्यांनी कधीच इन्व्हेस्ट नाही केले. तो पण पॅनिक झालेला. मी त्याला तेवढं पुश नाही करू शकलो की तू इन्व्हेस्ट कर. बट जसे जसे मध्ये त्याच्याकडे एक्स्ट्रा पैसे येत होते तसे तसे त्याने इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. नेव्हर एव्हर रिडीम्ड. फोकस काय होता? गोलवर, विच वॉज रिटायरमेंट. 2016ला चालू केलेलं. 2030ला आमचा गोल होता 10 करोडचा. आज आपण 2025 मध्ये 20 ऑक्टोबर 2025. ओके, हा 1 महिना आधीचा आहे. दॅट इज फाईन. आज त्याचा पोर्टफोलिओ 6 crores 34 lakhs झालाय. गेन किती आहे? ऑलमोस्ट 3 crore. दिस इज प्युअर SIP प्लस मध्ये मध्ये लमसम केलंय. एव्हरीवन विथ मी. दिस इज प्युअर मिक्स ऑफ SIP प्लस लमसम. क्लायंट इज नाउ व्हेरी हॅपी. 55 इयर्स आहे. अजून आमच्याकडे 5 वर्ष आहे. हा पोर्टफोलिओ मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. 2016ला चालू केलेला. आज 2025 मध्ये हा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 6.5 crores आहे. हा पुढच्या 5 वर्षात कमीत कमी 10 ते 12 करोडचा होईल. प्लस तो SIP करतोय आता 4 लाख. 4 लाखाची SIP विथ 10% स्टेप अप इन 5 years
विल गिव्ह हिम अनदर 3.5 crores. 12 करोड प्लस 3.5 करोड, आम्ही कुठेतरी 15 करोड पर्यंत पोहोचू. आमचा गोल किती होता? 10 crores. आम्ही पोचतोय कुठे? 15 crores. दिस इज द पॉवर ऑफ मेंटरशिप. एव्हरीवन विथ मी. दिस इज द पॉवर ऑफ मेंटरशिप. ज्या वेळेला चालू केलेलं इन्व्हेस्ट करायला तेव्हा असं वाटत होतं की 10 करोड पण खूप मोठा गोल आहे, बघू अचीव्ह झाला तर झाला, नाही तर नाही. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम जसा पोर्टफोलिओ बनायला लागला, कॉन्फिडन्स यायला लागला, रिटर्न्स दिसायला लागले, client is very happy and now we are looking at 15 to 20 crores of portfolio. See, तुमच्याकडे खरंच कॅपॅसिटी आहे इन्व्हेस्ट करायची आणि तुमच्याकडे राईट मेंटॉर असेल तर यू कॅन क्रिएट वंडर्स इन लाईफ. मी तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स देणार आहे. चाइल्ड एज्युकेशन गोल. सेकंड एक्झाम्पल, सन 8 years. 8 वर्षाचे असताना इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. टेन्युअर 10 years. का? 8 + 10. 18व्या वर्षी नॉर्मली मुलाला पैसे लागतात. अमाऊंट 50 lakhs. दिस इज टार्गेट. टार्गेट इज 50 lakhs. काय केलं? इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. जसे पैसे येतील तसे इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट केली 10,28,000. नो ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट. सुकन्या समृद्धी नाही, पीपीएफ नाही, आरडी नाही, काही नो. म्हणजे आपण म्हणतो ना की ट्रेडिशनल रूट काहीच फॉलो नाही केला ना. LIC घेतली, ट्रेडिशनल इन्शुरन्स प्लॅन नाही घेतले. प्युअर फोकस की 10 वर्षात आपल्याला साधारण किती करायचे? 50 lakhs. आज 10,28,000 इन्व्हेस्टेड आहेत, झालेत ऑलमोस्ट 20 lakhs. CAGR आहे ऑलमोस्ट 20%. दिस इज इन अ स्पॅन ऑफ 2 to 3 years. आम्ही टार्गेट ठेवले 50 lakhs. मला असं वाटतं टार्गेट 1 करोड होईल. आता याच्यात तुम्ही SIP करू शकता, लमसम करू शकता. या क्लायंट कम्फर्टेबल नव्हता SIP करायला, तो त्याला जेव्हा एक्स्ट्रा ऍडिशनल पैसे साठतात त्यावेळेला तो लमसम करतो. दिस इज द पॉवर ऑफ हॅव्हिंग अ राईट मेंटॉर. एज्युकेशन एक्सपेन्स एकदम म्हणतात ना की म्युच्युअल फंड्स विल टेक केअर ऑफ हिज एज्युकेशन, हायर एज्युकेशन प्लस मॅरेज. एव्हरीवन विथ मी. प्रत्येक जण माझ्या बरोबर आहे. आपण 2 ऑप्शन्स बघितले. आम्ही 2 लाईव्ह पोर्टफोलिओज बघितले. एक रिटायरमेंट आणि दुसरे चाइल्ड एज्युकेशन. सिंपल आहे. तुम्हाला मी काही बॉलपार्क फिगर्स देतो. तुमचा मुलगा समजा 5 वर्षाचा आहे. आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करू. ओके, असं काय ते छोटं नाही. ओके, ठीक आहे, नो वरीज. समजा मुलाला 15 वर्ष आहेत. इथे दिसतंय 15 years आहेत मुलाला. ओके, मुलगा 3 वर्षाचा आहे, त्याला एज्युकेशनसाठी अजून 15 वर्ष आहेत. तर तुम्ही 25,000 ची SIP केली. दिस इज 25,000 ची SIP केली. एव्हरी इयर 10% ने वाढवली तर 12% तुमचे होतात 2 करोड रुपये. तुम्ही मुलाच्या अकाउंटला एवढे टाकू नका. समजा तुम्ही 25,000 न करता समजा 5,000 SIP केली, 5,000 ची SIP केली, एव्हरी इयर 10% स्टेपअप केली, तरी पण 42 lakhs रुपीज होतात. चाइल्ड एज्युकेशन गोल आहे ना, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही त्याला सिरियसली घ्या. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, जेव्हा चाइल्ड एज्युकेशन गोलसाठी आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा मेक शुअर की तुम्ही मुलाच्या अकाउंटमधनं SIP करताय. माझ्या एक्सपिरियन्समध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना मी ऍडवाइस केलं की मुलांच्या अकाउंटमधनं चालू करा, पण त्यांनी मुलांच्या अकाउंटमध्ये न चालू करता स्वतःच्याच अकाउंटमध्ये SIP सुरुवात केली. इमर्जन्सीमध्ये फंड काढायची वेळ आली, त्यांनी सगळे पैसे रिडीम केले. आता हे ज्याला आपण मुलाच्या नावावर SIP करतो
तेव्हा आपल्या सबकॉन्शियस लेवलवर आपल्याला माहिती असतं की हे पैसे मुलाचे आहेत, आपण कधी रिडीम नाही करत. सी, म्युच्युअल फंड इज अ व्हेरी इमोशनल गेम. यू हॅव टू प्ले इट लाईक. काय होतं की आपल्याला जेव्हा इमर्जन्सी पैसे लागतात तेव्हा आपण काय विचार करतो, जाऊ दे आता रिडीम करून टाकू, नंतर पैसे आले की मुलाच्या एज्युकेशनसाठी परत इन्व्हेस्ट करू. दिस डज नॉट हॅपन. असं नाही होत. मुलाचं अकाउंट ओपन करा मायनरमध्ये, त्याच्या अकाउंटला दर महिन्याला ट्रान्सफर करा, एसआयपी असेल तर, किंवा लमसम त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करा आणि तिथून एसआयपी चालू करा. दिस इज द बेस्ट वे टू क्रिएट वेल्थ फॉर चाइल्ड एज्युकेशन फंड. SIP from 3 different accounts. पर्सनल, HUF, प्रायव्हेट लिमिटेड. बरेच लोकांना असं वाटतं की फक्त आपण पर्सनल अकाउंट मधनं SIP किंवा लमसम करू शकतो. नाही, तुमच्याकडे HUF अकाउंट आहे, तुमच्याकडे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, पार्टनरशिप आहे, तुम्ही सगळ्या अकाउंट्स मधनं इन्व्हेस्ट करू शकता. माझा एक क्लायंट आहे पुण्याचा. 2022 साली मी एका सेमिनारला चाललेलो. सेमिनारला जस्ट हॉलमध्ये पोहोचण्याच्या आधी त्याचा मला कॉल आला की राहुल सर, मला तुम्हाला भेटायचंय. मी म्हटलं मी तर आता सेमिनारला चाललोय. तो मी सेमिनारला येऊ नाही शकत, तो प्लीज 1-on-1 मीटिंगला या. तो क्लायंट माझ्या मुंबईच्या ऑफिसला 1-on-1 मीटिंगला आला. त्याला तो 40,000ची SIP करत होता. का? कारण पर्सनल अकाउंटमध्ये तो तेवढीच सॅलरी घेत होता आणि त्याचा पोर्टफोलिओ 17-18 लाखाचा होता. मी त्याला बोललो, तू प्रायव्हेट लिमिटेड HUF अकाउंट मधनं काय SIP करत नाही? तो बोलला, मला कोणी सांगितलंच नाही. 40,000ची SIP वेगवेगळ्या अकाउंट्स मधून आम्ही चालू केली, ती झाली 2.25 लाख. 18 लाखाचा पोर्टफोलिओ आज झालाय 1,70,00,000 रुपये. जर त्याने पर्सनल अकाउंट मधनच SIP सुरू केली तर प्रॉब्लेम पोर्टफोलिओ 40-50 लाखाचा असता. टुडे SIP इज अ नॉर्मल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ इज वर्थ 1.7 crores. मेंटॉर लाईफ मध्ये असा पाहिजे की ज्याचा एक्सपिरियन्स मोठा आहे, ज्याने मोठे पैसे हँडल केले. काय होतं, मी बरेच असे मेंटॉर्स बघतो किंवा डिस्ट्रीब्युटर्स बघतो की क्लायंट त्यांच्याकडे जातो आणि सांगतो मला 1 करोड करायचंय, पण तो डिस्ट्रीब्युटर घाबरतो, नाही बाबा मार्केट वर आहे, आता कशाला टाकतो, थांब जरा. दिस इज नॉट हाऊ यू प्लॅन युअर म्युच्युअल फंड्स. मेंटॉर शुड बी व्हेरी कॉन्फिडंट ऑफ युअर मनी. एक तर त्याने स्वतः पैसे बनवलेले पाहिजेत म्युच्युअल फंड्स मधनं. दुसरी गोष्ट, त्याने क्लायंटचेही पैसे बनवलेले पाहिजेत. त्याच्याकडे ऍटलीस्ट 100-150 टेस्टिमोनियल्स पाहिजेत की या लोकांचे पैसे बनवलेत. मी ज्याला इंस्टाग्रामवर हे सगळं सांगतो, मी का सांगतो, का कन्व्हिक्शन माझ्याकडे आहे, बिकॉज आय हॅव मेड मनी फॉर मायसेल्फ अँड माय क्लायंट्स. 2016ला माझा स्वतःचा पोर्टफोलिओ 0 होता. आज 2025 मध्ये माझा पोर्टफोलिओ ऑलमोस्ट 3.5 crores आहे. मलाही वाटलं नव्हतं कधी एवढा पोर्टफोलिओ वाढेल, बट मला कन्व्हिक्शन होतं म्युच्युअल फंड्सवर, आणि दुसरं मला कन्व्हिक्शन होतं माझ्या स्वतःच्या अभ्यासावर. अँड ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मला माहिती आहे की मी खूप डिसिप्लिन्ड आहे. नेव्हर मिस्ड अ सिंगल इन्स्टॉलमेंट. कधीच SIP बाउन्स नाही झाली, SIP मिस नाही झाली. नेहमी SIP वाढतच गेले. मी 5,000च्या SIP ने सुरुवात केलेली. लास्ट मंथला मी SIP माझी 5.7 lakhs केली. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा पैसे माझ्याकडे साठतात, मी लमसम ऍडिशनल इन्व्हेस्टमेंट करत असतो. दिस इज हाऊ यू मेक मनी. सी, अर्लियर, हे बघा मी ते लिहिलेलं आहे सगळी हिस्ट्री. अर्लियर 40,000ची SIP चालू होती फ्रॉम हिज पर्सनल अकाउंट. वी स्टार्टेड SIP फ्रॉम HUF, प्रायव्हेट लिमिटेड अँड पर्सनल. नाउ टोटल SIP इज 1.6 lakhs. वन कन्सल्टेशन चेंजेस इन्व्हेस्टमेंट जर्नी ऑल टुगेदर. आज पोर्टफोलिओ किती आहे? 1.7 crores. हेच जर 40,000ची SIP फक्त चालू राहिली असती, दहा पोर्टफोलिओ 35-40 लाखाचा झाला असता. दिस इज द पॉवर ऑफ हॅव्हिंग अ राईट मेंटर. तुमची लाईफ चेंज होऊन जाते मित्रांनो. विराट कोहली सारखा प्लेयर आहे, त्याच्याकडे कोच असतो. आपण तर खूप साधी लोक आहे, तरी आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं ज्ञान आहे आणि आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट करायला जातो. एव्हरीवन नीड्स अ कोच इन लाईफ. लक्षात ठेवा, कोणीही कोचिंग शिवाय मोठा होऊ शकलेला नाहीये. आपण थोडे पैसे वाचवायला जातो आणि 10 वर्षांनी आपल्याला जाणवतं, भाई साहब त्यावेळेला पैसे भरले असते तर आज कुठल्या कुठे असतो. माझ्याकडे अनगिनत एक्झाम्पल्स आहेत ज्यांनी 2020ला पोर्टफोलिओ माझ्याकडनं रेग्युलर मधनं डायरेक्ट मध्ये कन्वर्ट केला आणि आज मला ते सांगतात, राहुल दॅट वॉज द वर्स्ट डिसिजन ऑफ माय लाईफ.
आता आपण परत चालू करू. सी लॉस्ट टाइम असतो ना, तो भरून नाही निघत. 2017 ते 2020 3 वर्ष मी मेहनत घेतली. 2020 ते 2024 प्रॉबब्ली त्यांनी मेहनत केली, पण हे 3+4 7 वर्ष जे मिस झालेत, ज्याच्यात मी फॅन्टॅस्टिक वेल्थ बनवू शकलो असतो, ती लॉस झाली. अँड नाऊ पीपल आर स्टार्टिंग फ्रॉम स्क्रॅच. डोंट डू दिस. पैसे असणं इज, मी म्हणतो ना, सगळ्यांनी पैसे उपभोगले पाहिजेत, पण फार कमी लोक उपभोगू शकतात, कारण ती लेवल येण्यासाठी पहिले तुमचा माइंडसेट क्लिअर पाहिजे. माइंडसेटच नसतो आपला. 1 रुपया दुसऱ्याला देणं आपण विचार करता 10 वेळेला विचार करतो की भाईसाहेब याला देऊ की नको. एम्ब्रेस द ॲटिट्यूड ऑफ पॉवर ऑफ गिव्हिंग. एम्ब्रेस द पॉवर ऑफ गिव्हिंग ॲटिट्यूड. जेव्हा तुम्ही एम्ब्रेस कराल, ट्रस्ट मी, तुम्ही 10 रुपये द्याल, तुम्हाला देव 100 रुपये करून देईल. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. माझ्याकडे मी या व्यक्तीबरोबर एक पॉडकास्ट केलेला आहे. हाऊसवाईफ, माझं डोंबिवलीला ऑफिस आहे, त्याच्यावर 4th फ्लोअरला एक व्यक्ती राहायची, हाऊसवाईफ. स्टार्टेड विथ 5,000 SIP. एनकरेज हर सन टू स्टार्ट 50K SIP. जेव्हा 5,000 SIP चालू केली तेव्हा घरच्यांनाही माहीत नव्हतं. फिमेल्सना टेंडन्सी असते पैसे सेव्ह करायची. तीच पैसे घरी वाचून वाचून SIP करत होती. 2016-17ला चालू केली. 2020-21 पर्यंत रिटर्न नव्हते, पण 2020ला मुलगा नोकरीला लागला. 50,000ची SIP त्याची चालू केली. लमसम इन्व्हेस्ट केले. त्याला बराच मध्ये बोनस मिळत होता. बोनस इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली. 2022ला त्यांनी पहिल्यांदा असा विचार केला की आता 50 लाखाचा पोर्टफोलिओ झालाय, आपण आता फ्लॅट घेऊया. फ्लॅटचं डाऊन पेमेंटही केलं आणि मला नंतर सांगितलं की राहुल, मी काहीतरी 1 का 2 लाख रुपये डाऊन पेमेंट केलंय, मी आज 70 लाखाचा फ्लॅट घेतलाय. तुझं काय म्हणणं आहे? मी आउट राईटली डिनाय केलं. म्हणलं मॅडम, मला अजून 2-3 वर्ष पाहिजेत. प्लीज डोंट ब्रेक द कंपाऊंडिंग सायकल. आम्ही 1 तास ती मीटिंग केली. शी वॉज कन्व्हिन्स्ड की आता फ्लॅट नाही घ्यायचा आहे. लास्ट इयरला 2024ला तिने खारघरला 1.5 करोडचा फ्लॅट घेतला. का? पोर्टफोलिओ 1 करोडचा झाला. मी नेहमी सांगतो की आय एम नॉट अगेन्स्ट बाईंग युअर फर्स्ट होम. माझं एवढंच म्हणणं असतं, कधी घ्यायचा हे फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पोर्टफोलिओ नसताना तुम्ही एक नवीन घर घेता, तेव्हा घर तर फार छान होतं, पण खर्च करताना हात आकडता घ्यायला लागतो, जे मला नको असतं. एव्हरीवन विथ मी. परफेक्ट आहे, सगळे माझ्या बरोबर आहेत. आय होप मी तुम्हाला खूप रेलेव्हंट एक्झाम्पल्स देतोय. परफेक्ट. 300-325 लोक आहेत. लाईव्ह पोर्टफोलिओ टाकलाय. 1 जानेवारी 2025ला हा पोर्टफोलिओ 91 लाख झालेला. आय गेस 98 लाख पर्यंत गेला, ज्याला पोर्टफोलिओ तिने रिडीम करून घर घेतलं. पोर्टफोलिओ रिडीम तर केलाच, नंतर मुलाचा ले ऑफ झाला. मुलाचा ले ऑफ झाल्यानंतर त्याला असं वाटलं की वय माझं शिक्षणाचं. तो युकेला शिकायला गेला. युकेला स्कॉलरशिप मिळाली 50%, पण 50% पैशांची तरतूद करायला लागली. तिने परत म्युच्युअल फंड्स मधनं रिडीम केले. सो टोटल तिने आतापर्यंत 40 लाख रुपये रिडीम केले, जे 25 लाख रुपये घरासाठी डाऊन पेमेंट केलं, 15 लाख रुपये मुलाच्या शिक्षणासाठी खर्च केला. ती नेहमी म्हणते म्युच्युअल फंड हॅज चेंज्ड माय लाईफ. विचार नाही करायला लागत पैसे खर्च करताना. का? कारण पैसे आहेत. 8-9 वर्ष लागले. 8-9 वर्ष थोडेसे एक्सपेन्सेस कर्टेल करायला लागले, पण पैसे ज्या वेळेला बनायला सुरुवात झाली, ट्रस्ट मी, लाईफ चेंज झाली. अँड आय हॅव सीन एन नंबर ऑफ एक्झाम्पल जिथे लोकांची लाईफ चेंज झाली आहे. एव्हरीवन विथ मी. मी कमेंट सेक्शन ऑन करतो. सगळेजण माझ्या बरोबर आहेत. मी फास्ट जात नाहीये ना, मला फक्त कळव दे. परफेक्ट. एव्हरीवन विथ मी. रेझिलियंट रेणू, ही पण नेहमी माझ्या लाईव्हला असते. आय एम व्हेरी हॅपी. काही नावं आहेत ना, ही एकदम. तिलोत्तमा थँक्यू. लीना चव्हाण थँक्यू.
डेक्कन रायडर, थँक्यू व्हेरी मच. राहुल गायकवाड, सुनीता, थँक्यू व्हेरी मच. महेश पवार, थँक्यू. संजय वरसाणी, आय होप तुम्हाला शिकण्यासारखं काहीतरी मिळतंय. एक लक्षात ठेवा, तुम्ही आज कुठल्याही स्टेजला आहात, ओके. पुरुषाच्या लाईफमध्ये किंवा कोणाच्याही लाईफमध्ये जोपर्यंत पैसे एका स्टेजपर्यंत तुम्ही अचीव्ह नाही करत ना, तोपर्यंत तुम्हाला रिस्पेक्ट नाही मिळत. खरं आहे हे माझं बोलणं. टाईप रेस्पेक्ट इन द कमेंट सेक्शन. 2012ला जेव्हा मी बाबांना जॉईन झालो, 11-12ला, आणि बॅड पॅच चालू होता 2015-16 पर्यंत. ना माझं बिझनेसमध्ये वर्कआउट होत होतं, ना चांगलं इन्कम होतं. त्यावेळेला मला जो रिस्पेक्ट मिळायचा सगळ्यांकडनं, आणि आता मी जेवढा वोकल आहे, माझे 3 ऑफिसेस आहेत, मी 550-600 करोड सांभाळतो, आता जो मला रिस्पेक्ट मिळतो त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्ही ज्या वेळेला सांगता की मी मॅनेजर आहे, आता मी व्हाईस प्रेसिडेंट झालो किंवा मी जनरल मॅनेजर झालो, त्यावेळेला रिस्पेक्ट वाढतो ना. पण मी नेहमी सांगेन की जरी तुम्ही तुमच्या पोस्ट वाढत असेल, मेक शुअर की तुमचे पैसे पण वाढत आहेत. कारण एक काळ असा येईल की पोस्टपेक्षा पैसे खूप मॅटर करतील. आणि समजा काही कारणास्तव कंपनी सोडायला लागली, ले ऑफ झाला, अनफॉर्सिन इव्हेंट झाले, तर तुमच्या पोर्टफोलिओमधनं तुम्ही मंथली इन्कम घेऊ शकाल एवढा पोर्टफोलिओ पाहिजे. आणि त्या मंथली इन्कममधनं तुमची लाईफ नीट राहिली पाहिजे, सस्टेनेबल लाईफ पाहिजे. गेटिंग माय पॉइंट. आपला एक इगो असतो, तो इगो कधी बूस्ट होतो ना, जेव्हा आपल्याकडे पैसे असतात. तुमची किंमत फक्त पैशावर असते, 100%. ह्याच्यावर तर मी एकदम 100% विश्वास ठेवतो. कितीही कोणी म्हटलं की पैसे काय नाही मॅटर करत वगैरे, बॉस पैसेच मॅटर करतात, पैसेच मॅटर करतात. येस, मी असं नाही म्हणणार की मनी इज एव्हरीथिंग. एक शाहरुख खानचं एक वाक्य आहे की मनी इज नॉट एव्हरीथिंग इन लाईफ, बट मेक शुअर की यू हॅव हॅड इनफ मनी बिफोर यू से दिस सेंटेन्स. मी परत रिपीट करतो, मनी इज नॉट एव्हरीथिंग इन लाईफ, बट मेक शुअर यू हॅव हॅड इनफ मनी बिफोर यू अटर सच बुलशिट सेंटेन्स. दिस इज मनी. त्यामुळे तुम्हाला मध्यमवर्गीयवरनं अप्पर मिडल क्लास किंवा उच्च वर्गात जायचं असेल तर त्याला एकच ऑप्शन आहे, दॅट इज म्युच्युअल फंड्स. तुमचं सॅलरी किती वाढली ना तरी काही उपयोग नसतो. युअर इन्व्हेस्टमेंट्स विल मेक यू रिच. खूप इम्पॉर्टंट आहे हे कळणं. विमेन एम्पॉवरमेंट. अनगिनत एक्झाम्पल्स आहेत माझ्याकडे ज्यांनी 30 ते 40 या वयोगटामधले फिमेल्सने 75 ते 1 लाखाचे 75 लाख ते 1 करोडचे पोर्टफोलिओज बनवले. 2 पोर्टफोलिओज मी आता प्रामुख्याने इथे नोट डाऊन करतो. या क्लायंटचं एज आहे 33, या क्लायंटचं एज आहे 38. मी तुम्हाला सांगतो, या क्लायंटने 20,000ची SIP ने सुरुवात केली. मी आज ह्याच्यावर मी रील पण केलाय 2017 मध्ये. मध्ये व्हेरिएबल बोनस पण इन्व्हेस्ट केलाय, नो डाऊट, बट कन्सिस्टंटली SIP करते. मला सांगा किती लोक 2017ला 20,000ची SIP करू शकत होते? टाईप 20,000 किंवा 20K इन द कमेंट सेक्शन. मला सांगा, आय नीड टू अंडरस्टँड. किती लोक
रघुनंदन म्हणतायत येस 20,000 करू शकत होते. दोघ जण म्हणतायत 20,000. डॉक्टर श्वेता लाडे पण म्हणतायत 20,000 करू शकत होते. 3 जण तर म्हणतायत. काही म्हणतायत ओके बरे चालेल. आता मला सांगा, तुम्ही 20,000ची SIP केली का कन्सिस्टंटली? का मला प्रश्न विचारायचा आहे ना, जर तुम्ही केली असती ना तर तुमचा पण पोर्टफोलिओ 1 करोड नाही, प्रॉब्ली व्हेरिएबल बोनस जास्त इन्व्हेस्ट केला असेल, प्रॉब्ली 70-80 लाख 85 लाख झाला असता. तुमचा झालाय? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आता ज्यांचा पोर्टफोलिओ नाहीये एवढा, त्यांनी डोळे बंद करा. 2 मिनिटं इमॅजिन करा की मी सकाळी उठल्यावर म्युच्युअल फंडचा ऍप ओपन करतोय. ओपन केल्यानंतर माझ्या म्युच्युअल फंडची व्हॅल्यू मला आज 1 करोड दिसतीये आणि ती 1 करोड व्हॅल्यू दिसल्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आहे. इमॅजिन करा. हे डोळे बंद करा. इमॅजिन करा की सकाळी उठलोय. सकाळी उठल्यावर मी मोबाईल ऍप ओपन केले म्युच्युअल फंडची. ऍप ओपन केल्यानंतर मला कळलं की आज माझा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ 1 करोड आहे आणि माझ्या चेहऱ्यावर एक मस्त स्माईल आहे. आणि मला सांगा, 5 मिनिटं त्या स्माईलमध्ये राहा आणि 5 मिनिटांनी मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये पण लिहू शकता. कोणी एक्सपिरियन्स शेअर करू शकतं? इट्स माय फ्युचर ड्रीम. ऑसम. इलेटेड. दिस इज माय गोल. ग्रेट. वंडरफुल. जबरदस्त. फायनली टार्गेट अचीव झाल्यासारखं. येस. मी खरं सांगतो, 1 करोड अचीव करणे इज व्हेरी इझी. आता हे जे आपण आज केलं, जे काय आपण केलं ते आता उद्या सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट करायची. समजा माझा पोर्टफोलिओ आज 1 करोडचा आहे आणि मला असं वाटतं की माझा पोर्टफोलिओ 10 करोडचा पाहिजे, तर उठल्यावर ऍप ओपन करायचं आणि बघायचं की माझा पोर्टफोलिओ 10 करोडचा झालाय. तोंडावर एक छान स्माईल आणायची. 5 मिनिटं त्या झोनमध्ये राहायचं आणि त्यानंतर आपण नॉर्मल कामाला लागायचं. एवढं आपण करू शकतो. छोट्या छोट्या लाईफमध्ये चेंजेस आणल्या ना की सगळं होऊ शकतं. मला आठवत आहे, ही व्यक्ती मी 32-33 वर्षाचा असताना, ती व्यक्तीचं एज 32 होतं. भेटलेलो मी. फायनान्स इंडस्ट्रीमध्ये काम करते. मी तिला म्हणलं, तू फायनान्स इंडस्ट्रीमध्ये काम करतेस तर तुला माझी काय गरज आहे? तिचं एकच म्हणणं होतं, मी लोकांचे पैसे मॅनेज करते, मला पाहिजे माझे पैसे कोणीतरी मॅनेज करा. कम्प्लिटली क्लिअर थॉट. आज पोर्टफोलिओ 62 lakhs आहे. 34 lakhs इन्व्हेस्टेड आहे. CAGR तर ठीक आहे, 18-18.5%. आय एम नॉट, मला रिटर्न्स येतात. आय नो दॅट. प्रोसेस फॉलो करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. एव्हरीवन विथ मी. तुम्हाला जी काय फिगर हवी आहे, 1 करोड 2 करोड 5 करोड, एव्हरी डे फर्स्ट थिंग इन द मॉर्निंग मी एक गोष्ट करतो. मी गोल्स लिहितो. गोल्स लिहितो म्हणजे काय? पहिले मी हेल्थवर गोल लिहितो, मी वेल्थवर लिहितो, मी रिलेशनशिप्सवर लिहितो.
तिसरं, मी याला डेट टाकतो की कधी अचीव व्हायला पाहिजे. एव्हरी डे करतो. आणि मग तिसरं, मी व्हिज्युअलाइज करतो की हे गोल्स कधी अचीव होतील. या 4 गोष्टी एव्हरी डे करतो मी. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. कमेंट सेक्शन ऑफ करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इफ यू आर अ गुड ह्युमन बिंग आणि तुम्ही चांगले गोष्टी लाईफमध्ये करताय, पैसे ना तुमच्याकडे धावत येतील. मी माझ्या सेमिनारमध्ये ना एक उदाहरण देत असतो सगळ्यांना. पैसे कसे असतात ना, आपल्यासारखे आहेत. आपण एका समजा नातेवाईकाकडे राहायला गेलो, आपण ठरवलं की या नातेवाईकाकडे आपण 10 दिवस राहायचंय. पहिल्याच दिवशी घरी गेलो आणि आपल्याला कळलं की घरी नुसते भांडणं चालू आहे. आपण 1 दिवस राहू, 2 दिवस राहू, मॅक्झिमम 3 दिवस राहू, तिसऱ्या दिवशी आपण कल्टी मारू. पैशाचं पण असंच आहे. पैसे अशा घरात नांदतो जिथे सुख, समृद्धी, हॅपीनेस आहे. लोकांची वॉलेट्स फाटलेली असतात. जिथे आपण पैसे ठेवतो ते वॉलेट्स फाटलेली असतात. नेव्हर एव्हर डू दॅट. तुम्ही पैशासारखी गोष्ट अशा फाटक्या ठिकाणी ठेवली तर देव म्हणेल याला आधीच पैसे सांभाळता येत नाहीये, अजून देऊन काय उपयोग आहे. ऑलवेज लर्न टू इम्प्रूव्ह युअर रिलेशनशिप विथ मनी. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. गेटिंग माय पॉइंट? सो मी मगाशी काय बोललो, विमेन एम्पॉवरमेंट. दोन्ही क्लायंट्स 7-8 वर्षात. या क्लायंटचं एज 33, या क्लायंटचं एज 38. दोघींनी पैसे प्युअर SIPs ने बनवलेत. हिने 20,000च्या SIP ने सुरुवात केली, हिने 40,000च्या SIP ने सुरुवात केली. दोघींनी मध्ये व्हेरिएबल बोनस जसा येत होते, लमसम अमाऊंट साठत होती, इन्व्हेस्ट केले. कधी मला विचारलं नाही डायरेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करतोय, रेग्युलर मध्ये करतोय, मिड कॅप मध्ये करतोय, स्मॉल कॅप मध्ये करतोय. या क्लायंटचं तर मस्त. मी ज्यावेळेला आय गेस लास्ट मंथला 1 करोडचा पोर्टफोलिओ क्रॉस झालेला, मी कॉल केला, कॉल उचलला नाही, तर मेसेज केला की मॅडम तुमचा पोर्टफोलिओ 1 CR क्रॉस झाला. ती बोलली वाव, मला माहित पण नव्हतं एवढे पैसे आहेत माझ्याकडे. बट मला जर रात्री फोन आला, राहुल आज झोपताना आय फील प्राऊड ऑफ माय सेल्फ की 2016ला तू जे सांगितलं त्याने मी डिसिप्लिनने फॉलो केलं आणि माझ्या लाईफ चेंज झाली. मला जे दररोज टेन्शन येतं कंपनी मधनं फायर होण्याचं, ते टेन्शन गेले 2-3 वर्ष पूर्ण निघून गेले. का? कारण मला माहिती आहे माझ्याकडे म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ. दिस इज द पॉवर ऑफ हॅव्हिंग अ राईट मेंटॉर. NRI मेजॉरिटी NRIs ना मी असं बघतो की इंडियावरनं डेप्युटेशनला बाहेर गेले 3-4 वर्ष, 5 वर्ष, किंवा US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, UK, UAE ठिकाणी पैसे साठायला लागले. पहिली गोष्ट जे करतात ते रिअल इस्टेट घेतात. डोंट एव्हर डू दॅट. तुम्ही आज जी रिअल इस्टेट घेताय त्या रिअल इस्टेटमध्ये तुम्ही 10 वर्षाने राहू नाही शकत. इन्स्टेड मी लोकांना सांगतो, जे EMI भरायची कॅपॅसिटी, आज SIP चालू करा. ज्या दिवशी तुम्ही इंडियात याल त्या दिवशी ज्या प्रॉपर्टीवर तुम्ही हात ठेवाल ती प्रॉपर्टी तुम्ही बाय करा. माझ्या एका क्लायंटने 2016ला ज्या वेळेला तो UAE ला शिफ्ट झाला, पहिली गोष्ट पुण्याला एक 2 BHK फ्लॅट घेतला. का? तर मला एक घर पाहिजे सिक्युरिटीसाठी. 2000 तर घराची किंमत त्यावेळेला 50-60 लाख रुपये होती. 2 BHK 50-1 लाख रुपये होती. एकदम प्रीमियम सोसायटी गेला त्याला किमती कमी होत्या. आज 2025 आहे. आता तो इज ट्राईंग टू कम बॅक टू इंडिया. त्या 50 लाखाच्या घराची किंमत 1 करोड झाली आहे. पण तो म्हणतो की राहुल त्या घरात मी राहू नाही शकत, कारण ती स्टँड अलोन बिल्डिंग आहे, तिथे अम्युनिटीज नाही आहेत, माझी पोरं राहूच शकणार नाही. मी त्याला सांगितलं, त्याच वेळेला मी तुला सांगत होतो 50 लाख तिथे इन्व्हेस्ट करण्यासाठी तू त्याच्याऐवजी म्युच्युअल फंड्स कर. तो बोला त्यावेळेला मला अक्कल नव्हती, पण आता मी माझ्या मित्रांना सांगतो की रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करू नका. सेम या क्लायंटचं पण झालं असंच. UK ला गेल्यावर लगेच 2 करोडचा फ्लॅट बुक केला. 1.8 lakhs EMI होता. लकीली त्याचे बाबा
मला भेटायला आले. 1.8 lakhs EMIच्या ऐवजी 1.7 lakhs आम्ही SIP सुरू केली. आज पोर्टफोलिओ 85 lakhs आहे. बरं, एक चांगलं झालं, गेले 6 महिने SIP बंद आहे. का? कारण UK मध्ये जॉब गेलाय. 6 महिने SIP बंद आहे. हेच EMI असता तर पूर्ण बोंब झाली असती. SIP चालू असल्यामुळे फ्लेक्झिबल प्रोडक्ट आहे, तुम्ही SIP बंद करू शकता. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. वन कन्सल्टेशन विथ अस चेंज्ड हर लाईफ. खूप इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये. US क्लायंट आहे, 3 वर्षापूर्वी डेडिकेटेड गोल, 5 वर्षात राहुल घरी यायचंय, कमीत कमी 5 करोडचा गोल म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ झालाय. म्हटलं डन, 4 लाख SIP करायला पाहिजे. क्लायंट 4 लाखाची SIP करतोय, मध्ये मध्ये लमसम पण इन्व्हेस्ट करतोय. हजबंड आणि वाईफ दोघांच्या नावावर SIP चालू आहे. दोघांचा पोर्टफोलिओ अराउंड 4.5 crores आहे. एका वर्षात टार्गेट अचीव्ड. 5 वर्षाचा गोल, 4 वर्षात टार्गेट अचीव्ड. तो म्हणतो राहुल अजून 2-1 वर्ष तरी मी राहीन, 2 वर्षाचा 5 करोडचा पोर्टफोलिओ 7 ते 8 करोड होईल. झालं. आता US वरनं इंडियात यायचंय, मायग्रेशन प्रोसेस त्याची चालू झालेली आहे. व्हेरी इझी ना. जेव्हा तुमच्याकडे पोर्टफोलिओ असतो, पैसे असतात, इट बिकम्स व्हेरी इझी. प्रॉब्लेम काय होतो की लोकांकडे पैसेच नसतात. एव्हरीवन विथ मी? सो मी काय शिकलो या सगळ्या गोष्टीवरनं? एवढे पोर्टफोलिओ दाखवले तुम्हाला, एवढे सिनेरियोज दाखवले. इन्व्हेस्टमेंट इव्हॉल्व्स विथ टाइम. पहिले 3-4 वर्ष, 5 वर्ष प्रॉबब्ली तुम्हाला रिटर्न्स मिळणार पण नाही. डोंट एक्सपेक्ट टू नो एव्हरीथिंग ऑन डे 1. युअर कन्व्हिक्शन बिल्ड स्लोली. असं होऊ शकतं, काहीच कळत नाहीये. यू हॅव टू फॉलो व्हॉट युअर कोच सेज. स्टेइंग द कोर्स मॅटर्स मोर दॅन चेजिंग रिटर्न्स. क्लासिक एक्झाम्पल, लास्ट वीकला माझा एका क्लायंटचा रिव्ह्यू कॉल चालू होता. रिव्ह्यू कॉलमध्ये तो बोलला, राहुल मी 2014ला एक SIP चालू केली आहे, माझ्या डोक्याने केली आहे, काय फॅन्टॅस्टिक रिटर्न मिळत आहेत. तुझ्या बरोबर मी गेले 1.5 वर्ष इन्व्हेस्टेड आहेत, माझा रिटर्न ऑलमोस्ट 5 ते 6%. FD रिटर्न पण बीट होत नाहीये. मी म्हणलं लेट्स अनालाइज बोथ द सिच्युएशन. 2014ला त्याने निप्पॉन स्मॉल कॅप मध्ये SIP सुरू केलेली. मी म्हणलं बेस्ट, निप्पॉन स्मॉल कॅपने काय रिटर्न दिलेत? तो बोलला येस, कस्टमर सॅटिस्फॅक्शन आहे. बट द सेम फंड मी 2016ला इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, 2021 5 वर्ष रिटर्न 0. त्याला 7 वर्षाचा रिटर्न पॉझिटिव्ह पहिले, मला 5 वर्षाचा रिटर्न 0. कोण बरोबर आहे? तो बरोबर आहे की मी बरोबर आहे? दोघंही बरोबर आहेत. पण त्याने त्या निप्पॉन स्मॉल कॅप मध्ये 2000ची SIP सुरुवात केलेली. त्याने माझ्याकडे इन्व्हेस्ट केले, त्याने 65 लाख रुपये इन्व्हेस्ट केले. डिफरन्स. त्या 2000च्या SIP मध्ये त्याला 20% CAGR मिळाला तरी पैसे बनणार नाहीये. माझ्याकडे 65 लाख इन्व्हेस्ट केले, त्या 10% जरी मिळाले तरी त्याची लाईफ होऊन जाईल. ऑलवेज स्टेइंग द कोर्स. कन्सिस्टन्सी बीट्स कंपॅरिझन एव्हरी टाइम. तिसरं, an advisor is not a luxury anymore, it is a necessity. Every walk of life you need a coach. Health, फिटनेस, तुमचं वेल्थ म्हणजे म्युच्युअल फंड्स. तिसरं, तुम्हाला अपस्किल करायचं आहे तुमच्या टेक्नॉलॉजी वाईज. एव्हरीवेअर यू नीड अ कोच. वेदर इट इज फिटनेस, लीगल, मनी, गायडन्स मेक्स ऑल द डिफरन्स. इफ युअर गोल इज क्लिअर, द डेस्टिनेशन इज इनएव्हिटेबल. मी नेहमी म्हणतो गोल बेस्ड प्लॅनिंग करा, व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. Distractions are many, but an advisor anchors you. आजच माझ्याकडे एक लाईव्ह एक्झाम्पल झालं. एका क्लायंटचा पोर्टफोलिओ 2022ला 1 करोडचा झाला. मार्च 2022ला त्याने 25 लाख रुपये रिडीम केले आणि स्टॉक्स घेतले. मार्च 2024ला या 25 लाखाचे झाले 1 करोड. ओके, 25 लाखाचे झाले 1 करोड. त्याने अजून याच्यातनं 20 लाख रुपये रिडीम केले आणि परत स्टॉक्स घेतले.
टोटल इन्व्हेस्टमेंट झाली 45 lakhs. ही वॉज व्हेरी कॉन्फिडंट की मला स्टॉक पिकिंग जमतं. आज माझ्याशी कॉल झाला. ज्या स्टॉकमध्ये 45 lakhs इन्व्हेस्टेड होते, झालेले 1.35 crores, त्या स्टॉकमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. आज त्यांनी 43 lakhs ला काढले. 45 lakhs इन्व्हेस्टेड, झाले 43 lakhs, 2 लाख रुपये लॉस झाला. मला लॉस झाला याच्यावर काही म्हणणं नाहीये, त्याच्यात जो वेळ गेला त्याच्यावर माझं म्हणणं आहे. याच वेळेत त्याने म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले असते तर आज पोर्टफोलिओ प्रॉब्लेम 2-2.5 करोडचा होता. त्याची एनर्जी गेली, पैसे बनले नाहीत, आणि मेन लॉस्ट टाइम. व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. मोस्ट क्लायंट्स हॅव नेव्हर सीन बिग मनी. ज्याला तुम्ही 1 करोडच्या पोर्टफोलिओ वरती जाता तेव्हा तुम्हाला n नंबर ऑफ डिस्ट्रॅक्शन्स यायला सुरुवात होते. मी गाडी कुठली घेऊ, मी 3 BHK 4 BHK करू का, पैसे बघितले नसतात. लगेच असं वाटतं की रिअल इस्टेट लँड घेऊ, मस्त फार्म हाऊस बांधू. दॅट इज द टाइम यू हॅव टू स्टे ऑन द कोर्स. फॉर दॅट यू नीड अ कोच. तुमच्या लाईफमध्ये कोच नाही आहे तर राहुल कुलकर्णी कॅन बी युअर कोच. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अपॉइंटमेंट लिहा. तुम्हाला गुगल फॉर्म माझा DM होईल. गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. आय होप 9:50 झालेत. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आय एम डन विथ माय इन्स्टा लाईव्ह. आवडलं असेल तर फीडबॅक द्या, आवडलं नसेल तरीही नेगेटिव्ह फीडबॅक द्या. आय एम ओपन फॉर एव्हरीथिंग. काही डाऊट्स असेल तरी. हाऊ मच इज द एजंट कमिशन ऑन 1 crore? सी हे बेबीलू रायन, सी दिस इज वॉट. साधारण कमिशन मला 0.7 to 0.8% मिळतं. कोच तुम्हाला नेहमी कोणी फ्री देणार नाही, लक्षात ठेवा. फ्रीमध्ये फ्री सल्ले कोणी देणार नाही तुम्हाला. यू हॅव टू पे. टॅक्सेशन, टॅक्स इज ऑलवेज ऑन रिडम्शन. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही रिडीम करत नाही देर इज नो टॅक्स. शॉर्ट टर्म मध्ये 20% ऑफ द प्रॉफिट, लॉंग टर्म मध्ये 12.5% ऑफ द प्रॉफिट. येस स्टीफन सर, थँक यू व्हेरी मच. थँक्यू रेझिलियंट रेनो, थँक्यू नाही थँक्यू. थँक्यू निवेश विथ श्रद्धा. मी हे पोर्टल फंड्स बाजारवरचं सगळं दाखवतो. सो मी प्रुडंट म्हणून एका कंपनी थ्रू म्युच्युअल फंड्स करतो. त्यांचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म हे फंड्स बाजार आहे. सतेश गंदे, थँक्यू व्हेरी मच. मला पहिले स्माइली कळलीच नाही ती. 50 लाखाला SWP साधारण 35,000 रुपये तुम्ही करू शकता, घेऊ शकता. युलिप इज द वर्स्ट ऑप्शन फॉर 20-30 years. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तुम्ही फॉर्म भरू शकता. माझी टीम तुम्हाला कॉल करेल. नेक्स्ट वेडनेसडेला परत सेम टाइम नवीन टॉपिक घेऊन येऊ. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळे आलात त्यामुळे माझं इन्स्टा लाईव्ह छान होतं. असेच प्रत्येक इन्स्टा लाईव्ह अटेंड करत जा. थँक्यू अँड व्हेरी ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. थँक्यू.